एक बातमी पुण्यातली आहे। हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी तिथे सविनय कायदेभंग रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पगडे आणि फेटे घालून या रॅलीमध्ये आंदोलनामध्ये लोक सहभागी होत आहेत। हेल्मेट घालणं हा कायदा झालाय आणि तो मोडण्यासाठी हेल्मेटऐवजी पगडी आणि फेटे घालून या सगळ्यांनी इथे आंदोलन केलंय। हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी जोरदारपणे सुरू असताना पुणेकर ज्यांची हेल्मेट सक्तीला विरोध आहे त्यांनी सविनय कायदेभंग करायला सुरुवात केलेली आहे। आपण बघतोय की हेल्मेट न घालता पगड्या घालण्यात आलेल्या आहेत, फेटे घालण्यात आलेले आहेत आणि आम्ही दंड भरणार नाही, हेल्मेट सक्ती करू नका असं यांचं म्हणणं आहे। मला सांगा, लोकप्रतिनिधींची काय भूमिका आहे? हेल्मेट सक्तीला विरोध आहे का? पोलिसांनी आता दंडात्मक कारवाईला सुरुवात केलेली आहे। लोकप्रतिनिधींची काय भूमिका आहे काँग्रेसची? असं आहे की आमचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे। पुणे महानगरपालिकेची हद्द सोडून त्यांनी बाकीच्या महामार्गावर हेल्मेटची सक्ती करावी। पुणे शहराची जर भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी 10 किंवा 15 किलोमीटर वेगापेक्षा जास्त टू व्हीलर किंवा कुठलेही वाहन आपण चालू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हा कायदा होऊन 30 वर्षे झाला, परंतु सर्व अधिकारी येऊन गेले, अधिकाऱ्यांनी प्रयोग केले, पण त्यांना पुणेकरांच्या पुढे माघार घ्यावी लागली। आमचं हेच म्हणणं आहे की कायदा जरी असला तरी त्याला काही परंपरा असतात, तर ह्या गोष्टीचा परंपरा आहे म्हणून पगडी घालून आलेले नाही, परंपरा आहे म्हणून पगडी घालून नाही आलो। शीख समाजाला ज्याच्यामध्ये सूट दिलेली आहे, मग आमच्या पगडीला आम्हाला काय सूट द्यावी? प्रत्येक धर्माच्या जर का वेगवेगळ्या लोकांना जर का तुम्ही सूट देणार असाल तर पगडी धारकांना पण सूट द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे। पण मला सांगा, जवळपास 10-1 हजारावरती कारवाई केलेली आहे, दंड वसूल करतायत पुणेकर सुद्धा। काही सुरक्षेसाठी काही दंड चुकावून हेल्मेट घालायला लागलेले आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही पहिलं जाहीर केलेलं आहे की या ठिकाणी दंडात्मक कारवाई करू नये, नागरिकाला वेटीस धरू नये। या ठिकाणी चौकात 10-12 पोलीस थांबून जबरदस्तीने पैसे वसूल करतात। एकतर बोंब मारतात की आमच्याकडं पोलीस कर्मचारी कमी आहे, या ठिकाणी आम्हाला बंदोबस्तला पण पोलीस कमी पडतात आणि ह्या कारवाईसाठी एका चौकात 10 पोलिस 15 पोलिस नागरिकांना सक्तीने करतात, हे काही योग्य नाही आहे। नागरिकांच्या विरुद्ध हे करणं मला एका आमच्या पक्षाने आता काय तुम्हाला आढळलं तर तुम्ही दंड भरणार, काय करणार? आता तुम्ही निघणार सविनय कायदेभंग? आजचा सविनय कायदेभंग आहे। आम्ही महात्मा गांधींच्या तत्वांनी चालणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत। आम्ही कुठल्याही प्रकारे कायदा मोडणार नाही, परंतु हा कायदाच चुकीचा आहे हेच आमचं म्हणणं असल्यामुळे तो कायदा मोडला जाईल असं यातनं सिद्धच होणार नाही। काय भूमिका असणार आहे? आगामी काळात आंदोलन कशा पद्धतीने होणार आहे? नाही, हेल्मेट सक्ती तर पुणे शहरामध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे। नवीन आयुक्त आले, त्यांनी फंडा काढला, तो त्यांचा कधीही यशस्वी होणार नाही। आणि पुणे शहराची खासियत आहे, सगळे वेगवेगळ्या पक्षातले, परंतु नागरिकांच्या सुविधासाठी दरवेळी एकत्र येतात आणि जी हुकुमशाही आहे ती हाणून पाडतात। हे पुणे शहराचं वैशिष्ट्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चंद्रकांत अंसाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे।